मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले। येत्या 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहेत। तर मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होऊ नये यासाठी अनेक ट्रॅप लावले गेले। आता पुन्हा एकदा ट्रॅप लावून आंदोलनातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप जरांगेंनी केला। तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय, जरांगेंनी पुन्हा आंदोलन करण्याची गरज नाहीये अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे। की गरीब घरातलं पोरग लढतंय गोरगरिबासाठी आणि ह्यो पुढं आलाय, हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की ह्यो पुढं आलाय आणि ह्यो प्रश्नच मारी काढतो, ह्यो फुटत नाही, मॅनेज होत नाही, आपलं काय होणार आहे आता, ही पोटदुखी यांची सगळ्यांची। आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच। मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो। मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो। आता त्यांना आंदोलन करण्याची आवश्यकता नसावी असं माझं मत आहे। काढल्यानंतर त्याची पुढची प्रक्रिया ही निश्चितपणे राज्य सरकार करणार आहे। वेळोवेळी जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की माझा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे, त्याप्रमाणेच या मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतलाय। हे मंत्रिमंडळ या संदर्भामध्ये सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढलाय, त्या बाबतीतला जे काही निर्णय घ्यायचा आहे तो येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेईल। जरांगे पाटलांनी आता पुन्हा आंदोलन करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।